15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यांतील फरक काय? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणतात, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणतात. महत्त्व: 15 ऑगस्ट 1947 मध्ये या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. 26 जानेवारी 1950 मध्ये या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि भारत प्रजासत्ताक देश बनला. मुख्य स्थान: 15 ऑगस्टला मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. 26 जानेवारीला मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर पूर्वीचा राजपथ यावर होतो. ध्वजारोहण कोण करतात? 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. 26 जानेवारीला भारताचे राष्ट्रपती ध्वज फडकवतात. ध्वज फडकवण्याची पद्धत: 15 ऑगस्टला राष्ट्रध्वज खाली असतो आणि दोरीने वर ओढून फडकवला जातो. हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचे प्रतीक आहे. 26 जानेवारीला राष्ट्रध्वज आधीच खांबावर बांधलेला असतो आणि गाठ सोडून तो फडकवला जातो. हे देश आधीच स्वतंत्र असल्याचे प्रतीक आहे. परेड व मुख्य पाहुणे: 15 ऑगस्ट या दिवशी प्रजासत्ताक दिनासारखी भव्य लष्करी परेड होत नाही आणि सहसा परदेशी मुख्य पाहुणे बोलावले जात नाहीत. 26 जानेवारी या दिवशी भारतीय सैन्याची भव्य परेड आणि विविध राज्यांचे सांस्कृतिक चित्ररथ असतात. तसेच इतर देशाचे राष्ट्रप्रमुख मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.